असं म्हणतात की काळ ओलांडला की गोष्टी बदलतात, पण आज पुन्हा एकदा ते माझ्या लहानपणीच्या झेडपी शाळेत शिरलो ना, तेव्हा कळलं की काळ जणू इथेच थांबला आहे आणि आपणच मोठ्या होण्याच्या नादात फार पुढे निघालो. तेव्हा खरंच वाटायचं की शाळा म्हणजे एक मोठी कैदच. तासाला बसून सुद्धा आमच्या सगळ्यांची एकटक नजर त्या घंट्याकडे असायची की कधी वाजेल आणि कधी मधली सुट्टी होईल. गृहपाठ केला नसायचं तर सहज बाईला म्हणायचो की बाई आज विसरलो भर का बाई. आणि मग निर्लज्ज सारखं तासभर बाहेर उभं राहायचो. शाळेची ती खिचडी म्हणजे आमचा जीवच. त्यात पण आमची ती वरची मटकीची उसळ घेण्यामागे एवढी शर्यत चालायची म्हणजे जणू कोणता एखादा वर्ल्ड कपच. खरंच खिशात रुपया नसायचा, पण कोणत्याही राजापेक्षा कमी थाट नसायचा आमचा. बाटली कोणाकडे नव्हती आमच्याकडे. त्यात पण त्या पाण्याच्या टाकीजवळ पोंजळ भरायचो ना, तर आमचं पोट आणि मन दोघेही भरायचे. या मैदानात आम्ही मित्रांसोबत पडलो, हसलो, खेळलो, भांडलो सुद्धा आणि परत पुन्हा त्याच खांद्यावर हात ठेवून निवांत घरी जायचं. शाळा सुटल्यावर दप्तर एका खांद्यावर टाकून रस्त्यावर दगडाला बॉल समजून खेळत खेळत घरी जाणं, त्या प्रवासाची मजा आज लाखोची गाडी घेऊनही मिळणार नाही. शेवट जेव्हा त्या वर्गाच्या खिडकी समोर बाहेर उभा राहिलो ना, तेव्हा जाणवलं जे आत होतं तेच खरं आयुष्य आणि आज जे बाहेरचं चककणारं सुंदर जग ते खरं कैद. पण शेवटी एकच म्हणेल, जगाच्या नियमावलीच्या बाहेर निष्पाप आणि मनमोकळं बालपण जर कोणी जगलं असेल ना, तर ते फक्त झेडपीवाल्यांनीच. तर मग झेडपीवाले लावा कमेंट मध्ये तुमची हजेरी.